नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता नैना ही गेस्ट हाऊसमध्ये असलेल्या रामाकडे आलेली असते आणि नैना रामाला तिची आता सगळी हकीकत सांगते. ते ऐकतेच आता रामा म्हणते, हे बघ नैना, आता जे झालं ना ते जाऊ दे, आता तू नव्याने सुरुवात कर. रमा म्हणते की हे बघ नैना ना, आपल्याला वाटतं की आपलं सगळं संपलं आणि आता आपल्याला काय होणार आहे, आता आपण एकटं पडलो आहे, पण त्याच वेळेस सुरुवात करायची असते आणि म्हणून तू नव्याने सुरुवात कर असे रमा नैनाला सल्ला देते. नैना आता रामाकडे बघते. रामा म्हणते की परिस्थिती आपल्याला पुन्हा नव्याने उभा राहायला शिकवते, सगळं काही ठीक होईल नैना, तू काही काळजी करू नकोस. रमाकडे बघत आता नैना म्हणते की रमा, कधी कधी ना मला तुझं खूप कौतुक वाटतं. तुझ्या जागी जर दुसरी असती तर कधीच खचून गेली असती आणि तिला काहीच करता आलं नसतं. नैना म्हणते, पण तू रमा जाम धीराची आहेस, किती हिंमत आणि किती धीर आहेस ग तुझ्यात. तेव्हा आता रमा म्हणते की काही धीराबिराची नाही आहे, तो असतो ना वरून, तो सगळं बघत असतो आणि आपण फक्त सत्याच्या बाजूने चालत राहायचं. तोच आपल्याला लढण्याची हिंमत देतो आणि तोच आपल्याला काही शिकवतो. फक्त आपण चुकीच्या मार्गाने जायचं नाही आणि आपलं जर बरोबर असलं तर माघार घ्यायची नाही, असे रमा आता नैनाला समजावते. आणि मग सगळं काही आपण करायचं असे म्हणत रामाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. नैना म्हणते, खरं आहे रामा तुझं, पण आता ना रमा मला तुझी मदत करूशी वाटते, सांग ना मी तुझ्यासाठी काय करू. आणि रमा आता नैनाच्या हातात हात देते आणि म्हणते की माझ्यासाठी ना नैना आता काही करायची गरज नाही आहे, कारण मला आता बाळ होणार आहे. पटकन नैना आता रमासमोर बसते आणि म्हणते की मग या बाळासाठी मी काय करू, सांग ना रमा तू. नैना म्हणते की अगं रमा, तू असं काय करते, तू अक्षयला सगळं काही सांगून टाक ना. विचार करत आता रमा म्हणते, हे बघ नैना ना, त्यांना कळावं म्हणून मी सगळे काही प्रयत्न केलेत आणि मी त्यांना सगळं काही करून झालं आहे, पण तरीसुद्धा ते काही ऐकायला तयार नाही आहेत. आणि त्यानंतर नैना म्हणते, या सगळ्यांमध्ये मग रमा जर उशीर झाला तर. तेव्हा रमा म्हणते की नाही होणार ग नैना उशीर, आणि ती माई म्हणते ना तिचं त्यांच्यावरती प्रेम आहे म्हणून, आणि मग बघूयात ना किती दिवस तिचं हे खोटं प्रेम ती निभावते. एक ना एक दिवस तिचं खोटं प्रेम त्यांच्यासमोर येईलच आणि मग तिचा खऱ्या अर्थाने चेहरा यांना समजेल असे रमा आता नैनाला समजावते. आणि मग खरं आपोआप बाहेर येईल असे रमा नैनाला सांगताच नैना म्हणते की म्हणजे रमा तू काय बोलतेस, मला काहीच कळत नाही. तेव्हा रमा उठू लागते आणि म्हणते की चल मी तुला दाखवते नैना. आणि तेवढ्यात आता रमा म्हणते की चल मी तुला दाखवते, आणि रमा आता नैनाला घेऊन मुकादमांच्या घराच्या दरवाजाच्या आडबाजूला येते आणि आतमधून नैनाला दाखवू लागते. तर मंगला मावशी आणि कावेरी तिथे आलेले असतात आणि तेवढ्यात माही ही वरून खाली येत त्यांच्याकडे बघते आणि म्हणते की कधी आलात तुम्ही. माही त्या रमाला बघून पटकन मंगला मावशी आणि कावेरी तिच्यासमोर येतात आणि म्हणतात की अगं रमे, कशी आहेस तू. आणि खरी रमा ते सगळं नैनाला दाखवत असते. ते बघून आता नैना म्हणते की ए बाय माझी, अगं हे काय नवीन बघते मी. मंगला मावशी इकडे माईला म्हणते की एवढी मोठी आनंदाची गोष्ट तू आमच्यापासून कशी लपवून ठेवलीस रमा. आणि मंगला मावशी म्हणते की आम्हाला तू परकं समजतेस का. माई म्हणते नाही नाही अगं मावशी, मी सांगणारच होते तुम्हाला. हसतच मावशी म्हणते, बरोबर आहे, आता तू पक्की ना इकडची झाली आहेस. तेवढ्यात इरावतीवरून खाली उतरत आता मंगला मावशी आणि कावेरीकडे बघते. मंगला मावशी म्हणते की आम्हाला वाटलं नव्हतं आमची रमा आमच्यासोबत असे वागेन. तेव्हा सगळेजण माहीकडे बघतात. मावशी म्हणते की ए बाय, तू खरंच आमची रमाच आहे ना. रमाला धक्का बसतो म्हणजे माहीला धक्का बसतो आणि माही आता तिरप्या डोळ्यांनी मावशीकडे बघते. तेवढ्यात पंकज म्हणतो की ए बाई, खरंच तो आमची रमाच आहे ना. आता इरावतीसुद्धा तिथे येऊन त्यांचे ते बोलणे ऐकते. सीमासुद्धा तिथेच असते आणि इकडे रमा आणि नैना ते सगळं बघत असतात. आता ते ऐकताच माही ही खोटं खोटं मावशीकडे बघत हसू लागते. मावशी म्हणते की ए सांग ना, आहेस ना तू आमची खरी रमा. तेव्हा आता रमा इकडे नैनाला म्हणते की बघितलंस ना, मी सांगत होते ना तुला, तू आमची रमा आहेस, मग तू सांगितलं का नाहीस. अशी मावशी रमाला बोलत असतानाच हसण्याचं नाटक करत आता इरावती खाली त्यांच्यासमोर येते. आणि पटकन इरावती आता मंगला मावशीच्या पाया पडते. मंगला मावशी आता विचार करते की अगं बाई, आता ही कोण नवीन. तेव्हा इरावती हसतच म्हणते की अर्थात ही तुमचीच मुलगी आहे, तुम्ही ओळखलं नाही आहे का. आणि आता पटकन थांबत इरावती म्हणते की मी आत्या आहे या सगळ्यांची. तेव्हा आता सीमा ओळख करून देते. तर मंगला मावशी म्हणतात की असं होय. आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की आम्ही ना तुम्हाला सांगितलं नाही, माफ करा, पण त्याचं काय आहे ना, रामाच्या प्रेग्नन्सीमध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आहे. तर मावशी म्हणते काय आहे. तर इरावती सीमाकडे बघते. सीमा म्हणते की अगं मराठीत सांगा वंसा त्यांना.
तेव्हा आता डोक्यातला हात लावत इरावती म्हणते की म्हणजे तिच्या प्रेग्नन्सीमध्ये खूप अडचणी आहेत. आणि लगेच आता मावशी घाबरते आणि म्हणते की बाळ काय होतं आहे तुला सांग ना. इरावती म्हणते की नाही अडचणी होत्या आणि म्हणून डॉक्टरांनी सांगितलं होतं की सगळ्यांना सांगू नका म्हणून प्रेग्नन्सीची न्यूज, आणि म्हणून तुमच्यापासून ती लांब ठेवली होती. आणि तशी ही कावेरीकडे बघत इरावती म्हणते की तुमची तब्येत महिन्यापासून थोडीशी चांगली नव्हतीच. आणि लगेच आता इरावतीचे ते बोलणे ऐकून नैना म्हणते की रमा ही बाई ना खूप डेंजरस बाई आहे, अगदी माहीपेक्षा ही बाई डेंजर आहे खूप. आणि इकडे इरावती म्हणते की रमालाच वाटलं की आई आता आजारी आहे आणि उगाच ती टेन्शनमध्ये येईल, आणि म्हणून आम्ही आईला टेन्शन यायला नको म्हणून रमाने सांगितलं नसल्याची इरावती आता त्यांना सांगते. त्यानंतर आता नैना म्हणते की बघितलं का रमा हे असं होतं, आणि म्हणून मी तुला सांगते की तू मला सोबत घे. एकटीला तुला काही जमणार नाही, आणि मी जर तुझ्या सोबतीला असेल ना तर मग आपल्याला यांच्या विरुद्ध काहीतरी करता येईल आणि खरं ना या मुकादमांसमोर आणता येईल. रमा तुला समजतंय का. तेव्हा आता रमा ही नैनाकडे बघते. नैना म्हणते की हे बघ रमा ही माणसं ना खूप शातीर आहेत आणि तुझं बाळ कधी तुझ्याकडून काढून घेतील ना ते सांगता येत नाही, एवढं तू लक्षात ठेव. बघितलं का ती इरावती कशी हुशार आहे ती. इकडे आता रमा कावेरीचा हात धरते. रमा म्हणते की आई ना इरावती आत्या एकदम बरोबर बोलतायत, आणि उगाच मी ही बातमी तुझ्यापासून कशाला लपवली असती सांग बरं मला. माही म्हणते की एकदा डॉक्टरांनी सांगितलं ना बाळ नीट आणि व्यवस्थित आहे म्हणून, मग मी तुम्हाला सगळं काही सांगणार होते. आणि पटकन कावेरी आता माहीवर विश्वास ठेवते. माही म्हणते की मी ना यांनासुद्धा सांगितलं नव्हतं, आणि जेव्हा यांना कळलं ना तेव्हा मग यांनी सगळ्यांना सांगितलं असे आता माही सगळ्यांना सांगते. मावशी कावेरी आता माहीकडे बघतच राहतात. तेव्हा आता माही म्हणते की आई तू उगाच काळजी करू नकोस आणि आता माझ्यावर रागावू नकोस. आणि तेवढ्यात कावेरी ही माहीकडे बघत म्हणते की नाही ग बाळ, आपल्या लेकरावर कधी कुणी रागावतंय का. आणि रमाचा हात धरत आता लगेच कावेरी म्हणते की आम्हीच चुकलो आणि आम्हीच चुकीचा गैरसमज करून घेतला. आता मंगला मावशीचा सुद्धा गैरसमज दूर झालेला असतो, आणि माहीकडे बघत मंगला मावशी देखील हसू लागते. आणि एवढ्यात आता पंकजचे लक्ष दरवाजाकडे जाते, तर नैना आणि रमा दरवाजातून डोकावत असताना पंकज बघतो. त्यांच्याकडे बघत आता पंकज विचार करतो की मला ना नक्कीच काहीतरी गडबड वाटते, आणि रमा आणि नैना थोड्याशा पाठीमागे सरकतात. पंकज आता बाहेर त्यांच्या दिशेने बघू लागतो, आणि बाहेरून घरात कोण बघतंय असा विचार करून आता पंकज बाहेर जाऊ लागतो. आणि पटकन आता पंकज काका बाहेर येतात आणि खऱ्या रमाला आणि नैनाला बघतात. त्यांच्यासमोर येत पंकज काका म्हणतात की का गं परत माझ्या पोरीच्या लेकीच्या आयुष्यात यायला निघालीस का काय. आणि नैना हे काय तू सुद्धा हिला साथ द्यायला निघाली का. नैना अवाक होऊन आता पंकज काकाकडे बघते. इकडे आता कावेरी आणि मंगला मावशी सोप्यावर बसतात, तर पटकन इरावती आता त्यांच्यासाठी सरबत घेऊन येते आणि म्हणते की मी नाश्ता करायला सुद्धा टाकलाय बरं का, आणि आता सगळं ठीक आहे. सीमा म्हणते झालं का, बघितलं का कावेरी, आता सगळी ठीक आहे ना आणि सगळं खुशाल आहे ना. सीमा म्हणते की आता आपण हा आनंद साजरा करायचा आहे, आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की आता रमाना बरी आहे आणि बाळसुद्धा व्यवस्थित आहे. इकडे आता सीमा म्हणते की अगं कावेरी मी ना अक्षयलाच बोलते, गावात नाही का सुईनबाईला बोलावतात, आणि सुईनबाई जर आली तर गरोदरबाईची तब्येत कशी येते सुईनबाई आपल्याला सांगते, आणि मग ती बाळासाठी आणि आईसाठी आशीर्वादसुद्धा देते नाही का. तर कावेरी म्हणते हो हो. सीमा म्हणते की सुईनबाईची ओटी भरायची असतात, आणि बाळासाठी तिला पैसेसुद्धा द्यायचे असतात, आणि त्यासाठी आपल्याला तिची ओटी भरून एक पूजासुद्धा करावी लागते. माही ते सगळं ऐकते, आणि तसंच आपल्याला करायचं असे सीमा कावेरीला आणि मावशीला सांगते, पण दोघीही गप्प राहतात. तेव्हा आता सीमा म्हणते की सॉरी अगं तुम्हाला सांगितलं नाही म्हणून अजूनही तुम्हाला वाईट वाटतं का. तर कावेरी म्हणते तसं काहीच नाही आहे. कावेरी म्हणते की बस ना आता सीमा, झाले ना आता गैरसमज दूर, आणि तू बोलतेस ना तर लगेच त्या सोयीनबाईला बोलावून घे. आणि त्या सोयीनबाईला आल्यानंतर गरोदरबाईला बघितल्याबरोबर कळतं ना कितवा महिना लागला ते, आणि बाळाची तब्येत कशी आहे हेही त्यांना कळतं, आणि मग ते आपल्याला सांगतायत. तर सीमा म्हणते हो हो बरोबर आहे. तर आता सीमा म्हणते की हो हो ती खूप हुशार असते. आणि इकडे आता माही विचार करते की कोण आहे त्या सोयीनबाई, आणि मी प्रेग्नंट नाही, मला बघून हे जर तिला कळलं तर मग काय करायचं असा विचार आता पुन्हा एकदा इकडे माही करते.
इकडे आता रमा आणि नैना पंकज काकाला गेस्ट हाऊसमधल्या त्या रूममध्ये घेऊन येतात. तेव्हा आता रमा खाली कॉटवर बसत म्हणते की खरं तर मी रमा आहे आणि मी प्रेग्नंट आहे, ती माही आहे आणि ती प्रेग्नन्सीचं नाटक करते. आता पंकज हा इकडे तिकडे बघू लागतो आणि इकडे नैना म्हणते की काका त्या माहीने सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर केली आहे आणि ती आता रमाला धमकावते. पंकज आता त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो की आता माझ्या डोक्याचं ना खोकच व्हायला लागलंय. कशावरून हे खरं आहे? काहीही काय बोलताय तुम्ही? आता रागाने पंकज म्हणतो की आणि हे सगळं खोटं आहे आणि तू खरी रमा आहे हे कशावरून? ते ऐकताच आता रमा पटकन पंकज काकाचा हात धरते आणि आपल्या पोटाला लावते आणि म्हणते की हे खरं आहे. ते ऐकताच आता पंकज काकाला विश्वास बसतो आणि पंकज काका म्हणतो की रमे, अगं तुझ्या पोटात जे आहे ते नात आहे का नातू आहे? आणि पंकजला आता खरी रमा समजून पंकजचे डोळे भरून येतात. आणि त्यानंतर आता रागाने रमा म्हणते की मला नाही माहिती काय आहे, पण आता तुम्ही जे बोललात ना त्यामुळे माझ्या बाळाला खूप वाईट वाटलंय. तेव्हा आता हात जोडतच पंकज म्हणतो की देवा, अरे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली रे. पंकज म्हणतो की 12 गावचं पाणी पिलेला मी माणूस आहे, तरीसुद्धा माझ्या लेकीला नाही ओळखू शकलो मी. पंकज आता रामाची माफी मागतो आणि लगेच आता पंकज म्हणतो की अरे देवा, मी काय करून बसलो आणि जी माझी लेक होती त्याच लेकीला आम्ही घराबाहेर काढलं. प्लीज रमा, तू मला माफ कर, असे पंकज काका आता विनवण्या करू लागतो. आता पंकजला समजलेलं असतं. पंकज म्हणतो की या लोकांनी माझ्या लेकीला आणि तिच्या बाळाला खूप त्रास दिला आहे आणि नाही या लोकांना रडकुंडीला आणलं ना तर नाव पंकज लावणार नाही, असे पंकज आता रमाकडे बघत सांगतो. आणि पटकन आता रागाने पंकज तिकडे जाऊ लागताच पुन्हा रमा आता पंकजला थांबवते आणि म्हणते की काका, तुम्ही असं काहीच करू नका, कारण याचा काहीच उपयोग होणार नाही आहे. आणि पंकज म्हणतो की आई आणि मावशीलासुद्धा यातलं काहीच सांगू नका, कारण तुम्हाला माझी शपथ आहे. आणि तेवढ्यात आता पंकज म्हणतो की अगं रमे, तू आईला न भेटता कसं राहू शकतेस? तेव्हा आता नैनासुद्धा रमाला समजावते आणि म्हणते की अगं मी सुद्धा गरोदर होते तेव्हा मलासुद्धा खूप एकटं वाटायचं आणि माझ्यासाठी कुणीच नव्हतं. रमा, तू लवकर जा आणि प्लीज तुझ्या आईला जाऊन भेट. आणि इकडे आता पंकज विचार करतो की या खेळाचा तर मी पर्दाफाश नाही करू शकत, पण या खेळामध्ये असलेले जे खेळाडू आहे ना त्यांची तर पलटी भुई मी थोडी करूच शकतो. आणि त्यानंतर आता पंकज विचार करतो आणि त्यानंतर आता पंकज म्हणतो की रमा, माझ्याकडे ना एक आयडिया आहे. तर इकडे मुकादमाच्या घरात सीमा ही आता तांदूळ निवडत असताना साईची आई आता बाहेर दरवाजात आलेली असते आणि हळूच आतमध्ये साईची आई आता डोकावून बघू लागते. हातात काठी, दुसऱ्या हातात पिशवी आणि डोक्यावरती पदर घेऊन आता भर दरवाजात येत काठी टकटक आवाज करत सुईणीच्या रूपात साईची आई आता मुकादमाच्या दरवाजात आलेली असते आणि दरवाजात येताच आता काठी टकटक वाजवते. तर सीमा आता इकडे साईच्या आईकडे बघते आणि डोक्यावर पदर घेत आता साईची आई म्हणते की अगं बाई, घरात कोणी आहे का? सीमा म्हणते कोण तुम्ही? पुढे येत आता साईची आई म्हणते की अगं बाई, मी महालक्ष्मी, सुईण आहे मी, सुईण. आणि इकडे दोन्ही हाताकडे बघत आता साईची आई म्हणते की माझ्या या दोन्ही हाताने आत्तापर्यंत कितीतरी गरोदरबाईंना मोकळं केलं आहे. ते ऐकताच आता सीमाला खूप आनंद होतो. आता लगेच साईची आई म्हणते की त्याचं काय आहे ना, माझा लेक राहतो इकडे पुण्यात आणि मी राहते तिकडे गावाकडे आणि मी विचार केला चला पुण्यात जाऊयात आणि लेकाला भेटून येऊयात आणि म्हणून आले होते. आणि जाता जाता मला ना असं वाटलं की या घरात कोणीतरी पोटूशी बाई आहे आणि म्हणून मी घरात आली, असे सीमा बोलते. आणि तेवढ्यात आता सीमा म्हणते की अगं बाई, बरं झालं तुम्ही आलात आणि माझी सून गरोदर आहे आणि मी एका सुईणबाईंना बोलावलं देखील होतं. हात जोडत असं सीमा म्हणते की पण ते मी उद्या बोलवलं होतं, तरीसुद्धा तुम्ही आज आलं ना, ही देवाचीच कृपा म्हणायची गं. आणि त्यानंतर आता साईची आई म्हणते की अहो, मला ना इथे साईने पाठवलं आहे. तेवढ्यात आता साईची आई पुन्हा जीभ कातरते आणि पुन्हा म्हणते की साईनाथने पाठवलं आहे. लगेच सीमा आता साईबाबांच्या पाया पडते. सीमा आता लगेच साईच्या आईला म्हणते की या ना, आणि लगेच आता साईची आई डोक्यावर पदर घेत म्हणते कुठेही तुमची सून. आणि तेवढ्यात सीमा उठून उभा राहते आणि आता माहीकडे बघते आणि म्हणते की रमे, अगं या तुला बघायला आल्या. तर माही आता साईच्या आईकडे बघते
इकडे आता सीमा माहीला म्हणते की अगं रमे, बाळाची वाढ ना व्यवस्थित होते का हे सगळं त्यांना समजतं. बाळ व्यवस्थित आहे का, तुझी तब्येत कशी, हे देखील त्यांना सगळं कळतं. त्यांच्या पाया पड आणि त्यांचा आशीर्वाद घे तू. बाळासाठी पण तू आशीर्वाद घे बरं का. माही आता तिरप्या डोळ्याने एकटक नजरेने साईच्या आईकडे बघतच राहते. इरावती भाई आता साईच्या आईकडे बघत म्हणते की सोईन. तेव्हा आता इरावतीला समजत नसतं. सीमा म्हणते की अहो वंशा असं काय करता, मी तुम्हाला सांगितलं होतं ना गावाकडे सुईणबाई असतात आणि त्यांना सगळं समजतं म्हणून. आणि मग ना सुईण बोलावता आणि बाळासाठी आशीर्वाद मागतात. ही गावाकडे प्रथा आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं ना. तेव्हा माही खुश होण्याचं नाटक करते. आणि तेवढ्यात आता इरावती म्हणते की वहिनी असं काय करतेस तू, रस्त्यावरची कुठलीही बाई आतमध्ये येईल सुईण बनून आणि म्हणून मी बाळाला आशीर्वाद द्यायला आले म्हणून. मग आपण तेच समजायचं का. आणि मग लगेच तू आपल्या सुनेला, आपल्या बाळाला, त्या बाईला हात लावू देशील का. काय आता वहिनी, तू सुद्धा कोणत्या विचारात बुरसटलेली आहे काय माहिती, असे इरावती बोलते. सीमा म्हणते की अहो मी तुम्हाला खरंच सांगते, बाळावर पोटाला हात लावून ना बाळाची वाढ कशी होत आहे हे सगळं त्या अगदी बरोबर सांगतात. आणि बाळासाठी त्या आशीर्वादसुद्धा देतात. तेव्हा आपल्यासाठी हे खूप चांगलं आहे असे सीमा रमाला सांगते. तेव्हा आता माही ही रागाने इरावतीकडे बघते, चिडचिड करत म्हणते की काय आहे हिरा हे सगळं. इरावती म्हणते की तू कशाला घाबरतेस, तू काही घाबरू नकोस. माही म्हणते की असं काय करतेस इरा, अगं त्या जर माझ्यासमोर आल्या ना त्यांना कळेल मी प्रेग्नंट नाही आहे म्हणून. इरावती म्हणते की अगं काही घाबरायची गरज नाही आहे माही, आणि डिटेलमध्ये ना काय आहे हे देखील त्यांना कळत नाही, तू फक्त शांत बसून राहा. इरावती म्हणते की या काय देवबेव काही नाही, तेव्हा त्यांना कसं कळणार, तू काही घाबरू नकोस. आणि ती दुसरी कोणी नाही, फक्त एक मूर्ख बाई आहे, मूर्ख मी तुला सांगते, अशी इरावती माहीला समजावते. आणि त्यानंतर काठी टेकीत आता लगेच साईची आई आता माहीकडे जाऊ लागते. साईची आई म्हणते की एकदा ना मला त्या मुलीचं दर्शन झालं का की झालं माझं काम, आणि त्या मुलीला बघून मी आशीर्वाद दिला ना मग माझं कामच होईल, असे काठी टेकीत माहीसमोर येत आता साईची आई बोलते. आणि त्यानंतर आता काठी टेकीत साईची आई आता माहीसमोर आलेली असते. आणि तेवढ्यात पायऱ्या उतरून पाठीमागून अक्षय तिथे येतो आणि साईच्या आईला त्या आजीच्या वेशात बघतो. आणि पटकन आता साईची आई माहीसमोर उभा राहते. माहीकडे बघत म्हणते की अगं बाई ही तर पोटूशी नाही आहे. ते ऐकताच आता माहीला धक्का बसतो. आणि तेवढ्यात ते ऐकताच आता अक्षय म्हणतो की ओ तर माही. आणि इरावती अक्षयकडे बघतात. अक्षय तिथे आलेला असतो आणि अक्षय त्या आजीला बघत म्हणतो की ओ तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का काही. आणि लगेच मोठ्याने ओरडत आता साईची आई म्हणते की माझं बोलणं ना कधीच खोटं ठरत नाही. काळ्या दगडावरती पांढरी रेघ ओढून सांगते मी, ही बाई पोटूशी नाही. आणि त्यानंतर आता लगेच साईची आई म्हणते की हो मी खरं सांगते, ही मुलगी पोटूशी नाही. तेव्हा आता माही रागाने साईच्या आईकडे बघते तर इकडे अक्षय आणि सीमाला मोठा धक्का बसलेला असतो. आणि इकडे मंगला मावशी, कावेरी पुन्हा आता पंकज काकासोबत घरी येतात. तर आता पंकज काका मावशीला काहीतरी सांगतात. तर राग येऊन मावशी जोराने पंकज काकाचा हातच धरते आणि म्हणते की सांगा हे सगळं खरं आहे का. तर पंकज म्हणतो हो मी सांगतो, ते खरंच आहे. आणि आता मावशी म्हणते की माही समजून आपण आपल्या खऱ्या रमाला, आपल्या लेकराला घराबाहेर काढलं का. तर पंकज म्हणतो हो. तेव्हा पुन्हा आता मावशी जोराने पंकजला हात धरून आता मारू लागते. मावशीने आता पंकजचा हात पिरगळलेला असतो. आणि पंकज म्हणतो की आता ना मला तू एवढी शिक्षा देणार आहे का. तेवढ्यात आता मावशी म्हणते की काय अजून तर काहीच शिक्षा दिली नाही, फक्त हात पिरगळवलाय, जीव घ्यायचा अजून बाकी आहे. तर पंकज घाबरतो आणि डोक्याला हात लावत आता मंगला मावशी रडू लागते. आणि लगेच आता पंकज म्हणतो की मंगले त्याच पापाची प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे आता. आणि मंगलाला मोठा पश्चाताप होत असतो, मोठा पस्तावा येत असतो. आणि माही समजून आपण आपल्या खऱ्या रमालाच घराबाहेर काढले हे सत्य आता मंगला मावशी समोर देखील आलेलं असतं. तेव्हा आता मावशी पंकजला म्हणते की आता काय करायचं. तेव्हा आता पंकज म्हणतो की सांगतो. आणि तेवढ्यात आता अक्षय इकडे साईच्या आईसमोर येतो आणि म्हणतो की कोण आहे त्या. तर आता सीमा म्हणते की अक्षय मी तुला म्हटलं होतं ना सोईनबाई बाळाला आशीर्वाद देण्यासाठी येतात त्या. तर अक्षय म्हणतो की अच्छा. अक्षय आता साईच्या आईसमोर येत म्हणतो की नमस्कार आजीबाई, आणि ही माझी बायको रमा, असे म्हणत माहीचा हात धरून अक्षय आता माहीला आता रमा समजून आता साईच्या आईसमोर आणतो.
आणि त्यानंतर आता साईच्या आईकडे बघत आता अक्षय म्हणतो की आजीबाई या माझ्या बायको आहेत आणि आम्ही डॉक्टरकडे जाऊन सगळे रिपोर्ट्स आणि प्रेग्नन्सीचे सगळे प्रोसिजर पूर्ण केली आहे आणि डॉक्टरकडे जाऊन आम्ही सगळ्या टेस्टही केल्या आहेत आणि डॉक्टर देखील म्हणाल्यात की सगळं काही ओके आहे म्हणून. आणि आता साईची आई खतखता हसायला लागते आणि म्हणते की तुम्ही काय म्हणालात, हीच तुमची बायको. आणि लगेच आता साईची आई इरावतीकडे बघते आणि म्हणते की मला वाटलं की याच तुमच्या बायको आहेत म्हणून. आणि लगेच आता सीमा म्हणते की त्या ना वंशा आहेत आमच्या. आणि लगेच आता साईची आई हसतच म्हणते की मी ही पोरगी बघूनच सांगितलं ही पोटूशी नाही म्हणून. आणि लगेच आता साईची आई म्हणते की मला वाटलं हीच आहे म्हणून मी सांगितलं ही पोटूशी नाही म्हणून. पटकन सीमा आता देवाकडे बघत हात जोडते आणि त्यानंतर आता प्रेमाने साईची आई माहीला जवळ बोलावते. माही आता जवळ आल्यानंतर साईची आई प्रेमाने माहीच्या पोटावरून हात फिरवते आणि म्हणते की चांगलं बुद्धिमान आहे बाळ आणि प्रगतीसुद्धा खूप चांगली आहे बाळाची. बाळसुद्धा खूप हिंमतवान होईल असे म्हणत पटकन आता साईची आई तिच्या जवळची पिन आता माहीच्या पोटाला टोचते आणि ती पिन आता साईच्या आईने बरोबर त्या पोटातील आतमध्ये जो पॅड घातलेला असतो त्या पॅडमध्ये घालून आता माहीच्या पोटाला लावलेली असते. आणि इकडे आता पटकन साईची आई ही रामाकडे येते आणि रामाला सगळी हकीकत सांगते. तेव्हा आता रामा म्हणते की तुम्ही काहीच काळजी करू नका, कुणाला नाही कुणाला ती पिन नक्की दिसेल. आणि लगेच आता साईची आई म्हणते की सगळ्यांना ते दिसू दे, फक्त त्या इरावतीला नको. इकडे आता अक्षय सीमा सगळेजण घरामध्ये बसलेले असतात. तेव्हा विचार करत अक्षय म्हणतो की त्या आजीबाई असं का म्हणाल्यात. आणि इकडे अक्षय म्हणतो की त्या आजीबाई असं का म्हणाल्या, बाळाचा सोट कुठला असेल ते माहीत नाही म्हणून. इरावती म्हणते की अरे अक्षय त्यांचं काही ऐकू नकोस. आणि तेवढ्यात आता इरावती म्हणते की त्यांच्यावरनं अजिबात लक्ष म्हणजे विश्वासच ठेवू नकोस. पण त्याच वेळेस आता समोर उभ्या असलेल्या माहीच्या पोटाकडे अक्षयचे लक्ष जाते आणि साईच्या आईने ती पिन बरोबर माहीच्या पोटाला लावून ठेवलेली असते ती. आणि ती पिन अक्षय बघतो आणि पटकन आता अक्षय म्हणतो की अगं रमा ती तुझ्या पोटाला पिन. आणि लगेच आता माही पोटाला लावलेली ती पिन बघते आणि आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो. आणि एवढी मोठी पिन पोटाला लागून सुद्धा इकडे माहीला म्हणजे रमाला त्रास का झाला नाही याचे आता अक्षयला आश्चर्य वाटलेले असते. आणि अक्षयच्या मनात आता ही बाई प्रेग्नंट नाही याचा संशय आता इकडे साईच्या आईने भरून दिलेला असतो. तेव्हा खरोखर आता अक्षयच्या मनात माही ही प्रेग्नंट आहे की नाही याचा आता अक्षयला अजूनच संशय वाढलेला असतो. पिन टोचून सुद्धा आता माहीला काही झालं नाही म्हणजे माहीची प्रेग्नन्सी ही खोटी आहे आणि माहीचं पोट खोटं असल्याचे सत्य साईच्या आईने अक्षयसमोर आणलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता इकडे खरी रामा कशी समोर येणार आणि अक्षयला माहीचा पर्दाफाश होऊन आता ती पिन लावता क्षणी ही खोटी पोट आलेली माही असल्याचे कसे अक्षय समोर येते हे बघण्यासाठी आणि मोरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.